मैडम See this. This is the new edition. तुम बाहर आ जाओ. आणि हा सोफा परत लावतायत तिकडे. मी त्यांना पेमेंट पण करायचं आहे मला. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. मी तुम्हाला म्हटलेलं ना मी सगळं साफसफाई करते आणि मग तुम्हाला भेटते. बघा आत्ता मी जेवते आणि मम्मीने मला गाजरचा हलवा दिलाय, फिश फ्राय आणि राईस दिलाय. आणि आपल्या घरात एक नवीन ॲडिशन झालंय ते आहे हे दिवाण आणि पिलो कवर्स. हे तुम्ही मगाशी पाहिलंच ना की मी पिलो मागवले, मग ते कवर्स आता लावलेत. अँड अशा प्रकारे आज वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण एक छान एडिशन केलंय घरात. आणि पुढे मी अजून 2-3 गोष्टी करणार आहेत, त्या तुम्हाला कळतीलच, पण हळूहळू. बिकॉज मला ना खूप दिवसापासून हे करायचं होतं पण वेळ मिळत नव्हता. फायनली आता 3-4 दिवस सुट्टी होती तेव्हा मी ही कामं करून घेतली. अँड आय एम व्हेरी हॅपी. अँड तुम्हाला ही वॉल कशी वाटली, म्हणजे मी डेकोरेट केलंय त्याला. सो तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज मला सांगा. आणि मी बॅक कॅमेरानं पण तुम्हाला दाखवणार आहे, पण एकदा जेवून घेते आणि मग पुन्हा एकदा तुम्हाला सगळंच दाखवते. टिल देन हॅव अ गुड डे. हॅपी न्यू इयर. मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय व्लॉग. हॅपी न्यू इयर 2025. आज आहे 4 तारीख आणि आज आहे माझा चॅनल इव्हेंट. सो दिस इज माय व्हॅनिटी, मेकअप व्हॅनिटी, माय बॅग, इकडे माझे कपडे. अँड आय एम ऑल सेट टू अटेंड एन इव्हेंट. आता मी निघतेय. मी जरा वेळाने तुम्हाला भेटते म्हणजे तिकडे पोहोचल्यावर. टिल देन हॅव अ गुड डे. हॅव ब्लास्ट. बाय एव्हरीवन. सो आय रीच्ड हिअर नाव. दिस इज माय व्हॅनिटी मॅम. आणि मी शेअर करते अमृतासोबत, म्हणजे जी मानसी आहे तिच्यासोबत. अँड ती अजून आलेली नाही आहे. मी पोचले आणि बाकी सगळे बाहेर आहेत आमच्या शोचे. बट मी आता आतमध्ये बसते कारण बाहेर खूप जास्त ऊन आहे. रेडी होऊया आणि मगच बाहेर जाऊया. सो आता काहीतरी चहा नाश्त्याचं काहीतरी बघते आणि मग चहा प्यायची खूप इच्छा झाली आहे. मी घरातून काहीही न खाता पिता निघाले. सो लेट्स कॉल फॉर अ टी. अँड बिस्किट्स मी आणलेत. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून. हॅव अ गुड डे. बाय. हो, तुम्हाला मी सांगितलं मी पोचले आता व्हॅनिटी व्हॅनमध्ये. आता मेकअप दादा आले. मेकअप सुरू करूया. इथे त्यांनी सेटअप केला आहे त्यांचा. आणि आता मी जरा मॉइश्चरायझर प्रायमर लावून घेते आणि बाकीचं मध्ये मध्ये मी शूट करेन, पण एकदम नाही शूट करता येणार बिकॉज मला टाइमलॅप्स लावायचा आहे. सो मी तो टाइमलॅप्स लावणार आहे आणि हळूहळू जशी मी रेडी होईन ना मध्ये मध्ये मी व्लॉग करेन. ऑल्सो मी आता पोहे मागवलेत. सो पोहे आणि चहा येईल. सो आय ईट समथिंग, कारण मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की घरातून तर मी निघाले काहीच न खाता. सो आता मला खूप भूक लागली आहे. कुछ खाते, मेकअप करते, रेडी होते आणि मग आपण भेटूया. टिल देन. तर आता लंच आलंय. माझा बेस झालाय, पूर्ण मेकअप कम्प्लीट नाही झालाय. ह्याच्या पुढचा मेकअप जेवून करूया कारण मला खूप भूक लागलेली. आणि आता वाजलेत किती बघा, 2 वाजलेत. सो मी म्हटलं की आता बेस कम्प्लीट झाल्यावर जेवते आणि मग पुढचा मेकअप म्हणजे आय शॅडो, कटिंग, ब्लश वगैरे सगळं नंतर. आणि तुम्ही पण जेवून घ्या. आणि इथे माझी साडी आली आहे बघा, है ना. सो ही माझी साडी आहे. आता इव्हेंट स्टार्ट होईल मे बी 3-4 वाजता. आय डोंट नो वॉट टाईम. पण सकाळपासून सगळ्यांचे परफॉर्मन्सेस सुरू झालेत. सुलेखाताई आहे, सावली आहे, जयंती आहे. मग आपण त्यांना पण भेटूया. भैरवी आहे. सो रेडी होऊन आपण सगळ्यांना भेटूया. तर आता लंच झालंय, मेकअप पण कम्प्लीट झालाय. मी सगळं टचअप केलं त्याच्यानंतरचं जे काय काय राहिलेलं. अँड आता हेअर होत आहे, त्यानंतर साडी. अँड आय एम रेडी फॉर द इव्हेंट. तर आता मी रेडी झाली आहे आणि फक्त कॉस्ट्युम बाकी आहे. हेअर, मेकअप, एव्हरीथिंग इज डन अँड आय एम व्हेरी हॅपी विथ माय लुक. सी दिस. अँड मी साडी तर दाखवलीच आहे तुम्हाला. या दोन्हीपैकी मी कोणतीतरी एक नेसणार आहे. सो आय डोंट नो विच वन. आणि ना मी सो आता मी फुल रेडी झाले, लाईक कॉस्ट्युम, हेअर, मेकअप, एव्हरीथिंग. आणि हे ना मी घरातून येताना गळ्यात घातलेलं, पण आता मी ते चेंज करते. आणि आता मी जरा ज्वेलरी वेअर करते. हे टँगल झालं, हे काढते आणि पुन्हा भेटते. सो आय एम गेटिंग रेडी. जो मेरा टँगल हुआ था ना वो समीर सॉल्व करके दिया. हाय, दैट्स माय व्लॉग. समीर. Please don't mind if I abuse. You cannot abuse on my vlog, okay? No. वो बाद में कर. शाना नको बनू. I don't allow you to do this. But you can beep it later on. No, I don't. I'll not beep. अरे do some. Very first, you're not allowed. हाँ, जबरदस्ती काहीतरी करायचा प्रयत्न. वो solve कर मेरा problem. तो क्या कर रहा हूँ मैं ये? Yeah, 2 minutes. No.
10 minutes. ते अडकलंय आमचं इसको काम पे लगा है. ये इधर आ तू लड़की है इधर. अरे आता मला डोकं काम हाँ? केवढं घाण अडकलंय यार. अच्छा तुझं नाव काय? दीक्षिता. आता ती पण हेल्प करणार आहे सो तुम दोनों सॉल्व करू प्लीज. हे बघा आता ही तिसरी मुलगी आली आहे जी हे सॉल्व करते पण कुछ हो can नाही do रहा है. येस आय कॅन Yes, you have to do it. ए द्या हो माझ्याकडे गया. मी नाही घालवते द्या असं इकडे. कसं नाही घालना पडेगा. समजून मिस्टेक झाली मिस्टेक. बैठ के करना हो जाएगा 2 मिनट में. तुम लोग को आते हैं ये तो सब करने के लिए. गावाला माझ्याकडे बघून तुला वाटतं मला हो. ए मत बोल ए मत बोल. मी फायनली चालले सेटवर पण मला व्हॅनिटीची चावी हवी आहे कारण गेल्या वेळेस ना माझे 1600 रुपीज चोरी झाले तिकडे फिल्म सिटीला. 1600 रुपीज मेरे वॉलेट से निकाला था तो आज मैं सिर्फ 200 ही लेके पता चल जाएगा 200 रुपए लेके आइए. या ओके नाही आणि हे स्टील बाकी आहे. चाबी हां दे चावी घेऊया. चावी दे. दिस इज द प्रिमाइसेस. ही माझी व्हॅनिटी. हॅलो. सो आज आहे एक मस्त स्पेशल ओकेजन आणि मी जरा साऊथ इंडियन टाईप्स मध्ये आहे रेडी आणि या दोघी आणि आमची थोडीशी आमची बिजूबेन आता मी गरबा करेन आणि मी इव्हेंट सुरू झालाय. इव्हेंट सुरू झालाय. उत्सव गोड नात्यांचा. हे बाई इकडे काय चाललंय. उत्सव गोड नात्यांचा आणि या तिखट मुलींसोबत. आणि ना हा ब्लॉग खरा माझा होता पण आता मेघाचा झाला. तो हायजॅक झाला. तू माझ्या हातात कॅमेरा दिल्यावर तो हायजॅक. तुझा बाहेर. ओम फट स्वाहा. आमचे प्रोड्युसर कोण आहेत माहितीये का? ओम फट स्वाहा. ब्लॉग मध्ये मी इतकं बोललो मला खाऊ दे का काहीतरी. हे बघ. आय वॉन दिस. आता ना गेम्स झालेत आणि त्या गेम मध्ये 6 लोकांना एक स्पेशल गिफ्ट होतं सो त्यापैकी मी जिंकले. ओके सो दिस इज लीला. दॅट्स माय ब्लॉग गोईंग ऑन. आणि मी हे गिफ्ट जिंकलेली. आता मला माहित नाही त्याच्यात काय बघ देख. तर आता व्हॅनिटीकडे चालले मी चेंज करते. तर आता मला हे गिफ्ट मिळालं. ह्यात आहे हे ऍक्च्युली त्या ब्रँडचे स्वरोमा देसी मसाले असं स्वरोमा नावाचं एक ब्रँड आहे आणि त्यांच्याकडून स्पेशल 6 गिफ्ट्स होते आणि लास्ट राऊंड मध्ये 6 जणींना हे गिफ्ट्स मिळणार होते स्पेशल वाले आणि शेवटी मला ते मिळालं. 3-4 राऊंड झाले. मला आता आठवत नाही कितीतरी राऊंड झाले पण सुरुवातीचे 2-3 राऊंड तर मला ओळखताच नाही आली गाणी पण लास्टला मी ते गाणं ओळखलं अँड आय गॉट दिस. म्हणजे 5 जणींना हे मिळालंय सो आय एम वन ऑफ देम. सो आजचा दिवस मला खूप छान गेला अँड आय एम व्हेरी हॅपी. आता मी घरी चालले सो हा व्लॉग आता आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन हॅव अ गुड डे. बाय. गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता आमची चालली आहे नाही मॅगी पार्टी. माझी प्लीज माझ्या नवऱ्याला नको दाखवू. तो खूप ओरडतो मला मॅगी वगैरे खाल्ल्यानंतर. दादा हिने आज स्पेशली स्वतःहून जाऊन मॅगी सांगितली है. तिनेच सांगितली एडिट करणार. एडिट तो कुछ नहीं होगा मेरे ब्लॉग में. मानसी को तो पता है मैं तो फंबल भी रखती हूँ. कशी झाली मॅगी? यम्मी. कशी झाली मॅगी? खूप छान आणि मी खूप वर्षांनी खाल्ली. हो. आणि नाही मी खाणार आहे. इनकी फिटनेस का राज है मैगी. इनका 25 साल का बेटा है. बेटा है की बेटी है? बेटा आहे. बेटा 25 है बेटी आपण 20 आणि तरी त्या इतक्या फिट आहेत. मॅगी इनकी फिटनेस का राज है. प्राप्ती अलकाताई म्हणजेच आपली जगन्नाथची जी वाईफ दाखवली आहे ती अलकाताई आणि प्राप्ती असे येणार आहेत अजून. सो त्यांच्यासाठी एक ठेवलंय अँड दॅट्स इट. आता आम्ही खाणार अँड एन्जॉय करणार. आपली पार्टी होती आज. आमची इडली पार्टी आहे. सी दिस बघू मानसी. सो हे काय आहे जरा सांगा. ह्या इडलीच आहेत आणि इडली पार्टी करतोय आम्ही आज या. आमच्या सावळ्याच्या जणू सावली या सेटवर. सेटवरती. आणि काल ना मानसीने घी इडली मागवलेली सो ते बघून आज आम्ही ही इडलिओ मधून ही बघा ही पोडी नाहीये ना. कोणी नाही ये सिर्फ घी इडली आहे. तर आज ते काल
हे साधी इडली आहे मला वाटतं. महिला मंडळ साधी इडली मागवली. नाही ना, ठीक आहे बघू. आणि ताई हे दे ना 1 मिनिट. आणि ना हे सांबार चटणी असं देतात अशा पॅक मध्ये, म्हणजे जसा स्क्विझो पॅक असतो ना केचपचा तशा पॅक. घी इडली, साधी इडली कोणी मागवलीच नाहीये. घी पोळी इडली, घी इडली. क्या काय लवकर दे. सिरियसली एवढ्या इडलीज आणि वडेज आम्ही मागवले. मज्जा करणार आहोत आज आम्ही खाण्याची. या काय इडलीज आणि वडेज या. भूक लागले यार. हो ना, आय स्वेट. चलो ना यार. करू आपण प्राप्ती ओपन करून खाली ठेवा. खाणे दे ना यार. फोटो ही बघा, ही आहे प्लेन घी इडली. चटणी इडली. ओके, पोड़ी इडली. पण अलकाताई, पोड़ी और चटनी में क्या फर्क है? सेम ही है ना? पोळी म्हणजे उडदाची डाळ वगैरे ड्राय उडदाची डाळ. अच्छा, ओके ओके. एंड दिस इज सादी क्वांटिटी आहे यार. So guys, you know, photo is really very. ओके. क्या ओके, दिस इज माय इडली. सांबर नसेल आय गेस ना, फक्त इडली इडली. हिच्याकडे वेगळंच आहे काहीतरी सॅलेड. वा 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 मानसी, कसं वाटतंय? ही मी तुम्हाला ट्राय नको मला. वा वा वा. प्रॉपर जेवणार मी. यम. फ्रेंड खातीये कॉर्न सॅलड. ताईने वडा मागवला. मेदवडा जो खूपच सुंदर आणि डिश आहे. या गौराची है पोड़ी इडली, ताईची पण आहे पोड़ी चटणी इडली. फिर काय घी इडली. कालवाली. आणि हे डिस्कवर केलं मानसीने. सो मानसी, थँक्यू सो मच. नमस्कार. आज आहे संक्रांत आणि संक्रांतीपासून सुरू होते रथसप्तमी आणि त्या निमित्ताने घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. पण सावळ्याची जणू सावली हे आमचं जे कुटुंब आहे त्या घरी आम्ही करतो आहोत हळदी कुंकू. आणि सो मी सुरुवात करते आमच्या कान्हूपासून. वाण आहे आमच्या माझ्याकडून आणि माझी मैत्रीण सोनल कनाक याकडून पोटलीस तर्फे. वा वा वा. आता मी काय करते, माझी ही दुसरी सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि मग वाण देते. बरं, मी इथं पुसता येईल ना तुला? मी पुसे. हो या थांबा. हळद कुंकू झालं. 1 मिनिट. ऍक्टिंग कर, फक्त ऍक्टिंग कर. खरं खुरं हे वाणासोबतच द्यायला पाहिजे ना ऍक्च्युअली. इथे हे सगळं ना कोणतीही दे, तुझ्या हिशोबाने दे. सगळं. थँक्यू. नाही किती गोड आहे. उघडून बघूया हे काय आहे जरा. व्हेरी प्रिटी. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सोनल. आणि खूप छान पोटली जर याच्या आधी आम्हाला मेघाताईने दिल्या आहेत. त्या प्रकारे आम्ही छान हळद कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला आहे. बॅकग्राऊंडला सनाईचं म्युझिक लावून टाका. थँक्यू सो मच. हे पोटलीस तुम्ही आधी पण माझ्या चॅनलवर पेजवर पाहिलं असणार आहे. सो जा पोटलीसच्या पेजला जा आणि त्यांना टॅग करा आणि त्यांच्याकडून विकत घ्या.